नमस्कार मित्रांनो, राज्यातील हजारो गरजू मुलांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून बाल संगोपन योजनेअंतर्गत दर महिन्याला तब्बल 2250 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। अनेक पालकांना अजूनही या योजनेची माहितीच नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी कोणासाठी आहे, अर्ज कुठे करायचा आहे आणि कोणाला याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत ज्या मुलांचे आई वडील नाहीत किंवा आई वडिलांपैकी यांपैकी एकच पालक आहे, अशा गरजू आणि वंचित मुलांना आर्थिक मदत दिली जाते। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यातील एकही पात्र मुलगा किंवा मुलगी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या या योजनेतून प्रत्येक पात्र बालकाला दर महिन्याला 2250 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात। म्हणजे थेट पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कुठे करायचा। तर मित्रांनो, या योजनेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत अर्ज करता येणार आहे। शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील नाहीत किंवा दोन्ही पालक नसतील, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेमार्फत भरले जाणार आहेत। अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल आणि पात्र विद्यार्थ्यांना दर महिन्याला 2250 रुपयांची मदत ही सुरू होईल। गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि बालसंगोपनासाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे। म्हणून जर तुमच्या आसपास एखादा गरजू विद्यार्थी असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण योग्य माहिती मिळाली तर अनेक मुलांना या योजनेचा फायदा हा होऊ शकतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।